सुस्वागतम प्रेक्षकांनो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आर्यन आणि मंजून ते आता लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी जातात. नक्की काय ट्विस्ट घडलाय हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी मंजू आहे ती रूममध्ये बसलेली असते. तिथे आता जयदीप रूममध्ये येतो आणि तो म्हणत असतो की वहिनी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर आता मंजू म्हणते की काय सांगायचं आहे. तर आता लगेच जयदीप म्हणतो की हे बघा वहिनी, तुम्ही असं करू नका, तुम्ही त्या आर्यनसोबत लग्न नका करू, मी तुम्हाला सांगतोय माझं ऐका हो. तर आता मंजू म्हणत असते की अहो पण जयदीप भाऊजी असं का करू मी मी तर हा म्हटले त्याला. तर आता तो म्हणतो की नाही, तुम्ही नाही म्हणून सांगा जयदीप भाऊजी, नका करू तुम्ही त्याच्याशी लग्न. तर आता तो म्हणतो की असं नाही होऊ शकत, मंजू म्हणते. तर आता तो म्हणतो की तुम्हाला असं करावंच लागेल, तुम्ही असं नाही करू शकत, त्याच्याशी लग्न नाही करू शकत, असं म्हणत असतात. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते की हे बघा मला नाही माहिती, मला लग्न करावं लागेल. तेवढा तिथे सत्य येतो, ते काका येतात आणि ते बोलतात काय झालंय. तर आता लगेच मंजू म्हणते की जयदीप भाऊजी म्हणतायत की तुम्ही त्याच्याशी लग्न नका करू. हे बघ, मग तुझ्या मनाने बघ, तू मुलगा तुझ्या मनाने जे करायचं ते कर, मी नाही करणार आता काही लग्नाचं, बघा तुम्ही तुमचं तुमचं, असं ते काका ओरडायला लागतात. तर आता जयदीप म्हणतो की असं का वागताय तुम्ही, असं नका ना वागू. असं कुठं म्हणतोय आम्ही, असं नका काही करू तुम्ही. आमचं खरं म्हणणं आहे हे. मला असं वाटतंय की वहिनीने नाही करावं यांच्याशी लग्न, त्यामुळं मी म्हणत होतो. तर आता तो म्हणतो की मग बघ तुझ्या मनाने, असं त्यांचं सुरू असतं. तेवढ्यात तो म्हणतो की एक बोलू का, तू सत्यदादा आहे ना आमचा, सत्या दादा, असं काय करतोय तू, चेहरा का लपवतोय. तर आता लगेच म्हणतो की काय, कसं काय तुला कळालं. तर आता लगेच दरवाजा लावून घेतात आणि आता लगेच दरवाजा लावल्यावरती मंजू आणि जयदीप तिथे येतात, दोघं तिघं आणि सत्या बसतात. आणि आता लगेच सत्य म्हणतो की जयदीप तू शांत हो अगोदर, हे बघ मी सत्यच आहे, तुझ्या सत्यदादाला काही एक झालेलं नाही आहे, तुझ्या सत्यदादा जिवंत आहे. हे बघ तुला माहिती का, हे सगळं सत्य कोण करतंय ना, तुझ्या वहिनीला वाघमाऱ्यांना कोण त्रास देत आहे ना, हे बघण्यासाठी मी हे सगळं केलं होतं. पण हे बघ तू काळजी करू नको, आता आपल्याला तो माणूस कोण आहे ना हे लवकरच कळेल. तर आता लगेच म्हणतो की पण सत्य तू असा कसा जिवंत राहिला, तू तर गेला होता, नक्की काय झालं होतं तेव्हा. तर सत्या घडलेला सगळा प्रकार सांगतो. तो म्हणतो की तेव्हा असं घडलं होतं की मी जो आहे ना, मी असं झालं होतं की मी त्या विमानात बसणार तेवढ्यात मला कळालं होतं की हे सगळं खोटं आहे, हे सगळं नाटक आहे, कुणीतरी मला फसवत आहे, कुणी मला मीटिंगला वगैरे बोलवलेलं नाही आहे, कुणीतरी मला मारण्याचा प्लॅन करत आहे. हे सगळं मला समजलं तेव्हा मी विमानात बसलोच नाही. हे सगळं असं घडलेलं सांगतो. आणि आता जयदीप म्हणतो बरं झालं दादा, तुला काही झालं नाही, तुला माहिती का. तर आता लगेच तो म्हणतो की हो पण एक तुला माहिती काय एक मोठी गोष्ट घडली. तर आता लगेच म्हणतात की काय झालंय, जयदीप विचारतो. तर आता सत्या बोलतो की हे बघ, अरे तुला माहिती का, आपल्या नाही का घरात जो आहे ना आर्यन, तोच हे सगळं करतो आहे. अरे त्यांनी मुद्दामून हे सगळं घडून आणलं आहे, तोच वाघमाऱ्यांना त्रास देतोय, त्याचंच वाघमाऱ्यांवरती प्रेम आहे. तुला माहिती का हे सगळं घडलं आहे, तरी आपल्याला काही माहिती नाही. अरे तुला माहिती का हे सगळं असं घडतं आहे. तर आता लगेच जयदीप म्हणतो काय, हे सगळं असं आहे का, मला कसं माहीत नाही झालं. मला आधीपासून त्या आर्यनवरती डाऊट होताच, म्हणजे चोर आपल्या घरात राहून आपल्याला माहीत नव्हता. अरे तुला माहीत नाही, त्याने आपल्या घरात सगळीकडे कॅमेरे पण बसवले होते. कॅमेरे बसवले तरी आपल्याला माहीत नव्हतं, कारण त्याचं आपल्या घरामध्ये सगळीकडे लक्ष पण होतं. तर आता जयदीप म्हणतो की म्हणजे हे सगळं असं घडलं आहे का. तर ते म्हणतात की हो. मग आता लगेच जयदीप म्हणतो मी त्याला आता नाही सोडणार, मी चाललो आहे त्याला मारायला, मला नाही माहिती. तर आता मंजू आणि सत्य त्याला थांबवतात. सत्य म्हणतो हे बघ, तुला नाही माहिती, अरे वाघमाऱ्याचं त्याच्याशी लग्न होणार आहे. तर आता लगेच तो म्हणतो की काय, वाघमाऱ्या वहिनींचं लग्न आणि त्याच्याशी अजिबात होऊन देणार नाही आहे मी, का होऊन देऊ. अरे त्या माणसाने वहिनीने एवढा त्रास दिला, तुला संपवण्याचा प्लॅन केला, तो आपल्या घरात राहतोय, मी नाही राहून देणार त्याला. तर आता सत्य म्हणतो अरे तुला नाही माहिती जयदीप, अरे जयदीप तुला माहिती का या सगळ्या पाठीमागे जयद्या कोणाचा तरी हात आहे मोठ्या माणसाचा, आणि तो हात कोणाचा आहे ना हे समजण्यासाठी हे सगळं चालू आहे. त्याचा चेहरा आपल्यासमोर आलाच पाहिजे ना, त्यामुळं मी थांबलो आहे थोडे दिवस, असं म्हणतो. आणि आता लगेच म्हणतो की हो ना. तर आता लगेच तो म्हणतो की हे बघ आता काहीच करू नको, आपण आता सकाळी बघूयात, कारण वाघमाऱ्यांच्या लग्नाच्या वेळेस तो माणूस बरोबर येईल, कोण आहे त्याचा बाप, तो खासदाराचा मुलगा नाहीच आहे. सगळेजण आता खाली येतात सकाळी सकाळी, गुरुजी पण आलेले असतात मंजूच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी. सगळेजण तिथे जमलेले असतात. गुरुजी सांगतात की हे बघा, आता लवकरच एक मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावरती आपण तारीख धरून टाकूयात, असं सांगतात. तर आर्यनला खूप खुश होते, खूप खुश होतो तो, खूप उड्या मारायला लागतो. तर चला बघूया
पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.